ओम नमः शिवाय। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। परम पूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय। जय राधे कृष्ण, जय गोपाल कृष्ण, श्री गुरुदेव दत्त। ओम नमः शिवाय। आजचा अनुभव खूप सुंदर। रुक्मिणी सरडे म्हणून आहे, त्यांचं पण नाव रुक्मिणीच आहे, म्हणजे कालच्या ज्या मावशी होत्या त्यांचं पण नाव रुक्मिणी, ह्यांचं पण नाव रुक्मिणीच आहे। रुक्मिणी सरडे म्हणून आहेत धुळेमधून, त्यांनी हा अनुभव शेअर केलाय आणि त्यांचं माहेर हे सांगलीच आहे। त्या म्हणतात सांगलीला खरं मी 20-22 वर्ष झालं आलेच नाही, का तर आई गेल्यानंतर त्या म्हणतात इकडं माझं येणंच झालं नाही आणि म्हणजे भाऊ वगैरे आहेत पण नाहीच, सगळंच तुटलंच म्हणतात। सांगली माहेरच माझं संपलं आणि त्यामुळं मी कधीच नाही परत सांगलीला आले म्हणतात। आणि इथं म्हणजे धुळ्यामध्ये मी ज्यावेळेला आले, सांगलीत म्हणजे इतके वर्ष काढले पण नाही म्हणतात कधी आईंचा मार्ग मिळाला। आईला गेल्यानंतर मला असं वाटायला, आई गेल्यानंतर मला असं वाटायला लागलं म्हणतात की मला माझ्या आईला आईंचा मार्ग मिळाला असता तर खरंच खूप चांगलं झालं असतं आणि ह्या गोष्टीची खूप खंत आहे म्हणतात मला, की ह्या गोष्टीची खूप खंत आहे म्हणतात मला, की आईला आईंचा मार्ग मिळाला नाही आणि आई माझ्या आयुष्यात आई गेल्यानंतर आले। 16-17 वर्ष झाली म्हणतात की मी आईंच्या मार्गामध्ये आलेले आहे। तर माझी एक पाहुणी आहे म्हणतात, म्हणजे सासरकडून पण लागते आणि माहेरकडून पण लागते। आता तिचं नाव सांगू शकत नाही म्हणतात, तर तिनं मला आईंच्या मार्गामध्ये आणलं म्हणतात। माझी आई गेल्यानंतर मी फार असं आपण म्हणतोय ना, की एक खूप मोठा आधार गेल्यासारखा वाटायला लागलेला. खूप रिकामं वाटायला लागलेलं होतं म्हणतात मला। सगळं आयुष्य खूप हे झालंय, विस्कळीत झालंय असं वाटायला लागलं होतं, का तर आईची माझं बॉन्डिंग फार चांगलं होतं। वडील गेल्यानंतर तिला माझा आधार आणि मला तिचा आधार असं होतं म्हणतात। का तर आधीपासूनच भाऊ वगैरे थोडंसं हेच होतं त्यांचं आणि आईचं थोडंसं हेच होतं, म्हणजे अगदी शाळेत असल्यापासूनच भावांचं आणि आईचं पटतच नव्हतं म्हणतात आणि त्यामुळं भाऊ लगेचच वेगळे झाले, सगळं वेगळंच होतं म्हणतात त्या आणि मग त्यामुळं आई माझ्याशी फार हे होती आणि आईच्या शेवटच्या क्षणांना सुद्धा मी नव्हते। ह्या गोष्टीचं खूप दुःख झालं आणि त्यामुळं मी फार डिप्रेशनमध्ये चालले म्हणतात। मग माझी जी पाहुणी आहे तिनं मला आईंच्या मार्गात आणलं। जरा चांगलं काहीतरी वाच, चांगलं कुठल्यातरी संतांचं कर, हे माझ्या आईंचं आहे, कलावती आईंचं आहे, भजनं वगैरे म्हण, नामस्मरण कर, बालोपासना वगैरे कर, जरा त्यातून बाहेर पड, आईच्या आठवणीत सारखं रडू नकोस। का तर माझी मुलं छोटी-छोटी होती, माझं लक्षच नसायचं म्हणतात माझ्या मुलांकडं। काही मला सुचायचंच नाही म्हणतात, की म्हणजे काहीतरी करावं किंवा आपल्या मुलांकडे लक्ष द्यावं, नवऱ्याकडे लक्ष नव्हतं, संसाराकडे लक्ष नव्हतं आणि त्यात मला सासू-सासरे पण नव्हते। त्यामुळं जर समजा असं काहीतरी बर्डन असेल किंवा काहीतरी सासू-सासरे आहेत म्हटल्यावर एक वेगळ्या प्रकारचं वातावरण असतं, तसं नसल्यामुळं मी जास्त डिप्रेशनमध्ये चालले म्हणतात आणि मुलांकडे लक्ष नाही, काही नाही, असं व्हायला लागलं। त्यात खूप माहेरचे म्हणजे प्रॉपर्टीसाठी भांडणं वगैरे हे ते ह्या गोष्टींनी खूप आईच्या घरात पाऊल ठेवायची आपल्याला आता सत्ता नाही। तिथल्या आठवणी मला सारख्या यायला लागल्या म्हणतात सांगलीच्या आणि मी असं वेड्यासारखी वागायला लागले म्हणतात। आईचं घर, आई आई म्हणजे मला तिथं परत जाणंच नाही। आईचं आणि ते घर नुसतं फक्त आठवायचं, आईचे माझे क्षण आठवायचे आणि मी खूप रडायची म्हणतात आणि असं वाटायचं की कुठून आईला ओढून आणू का काय? असं व्हायचं म्हणतात आणि मग अशामध्ये म्हणतात आईंच्या मार्गामध्ये आल्यावर काय सांगतात या मला माझं मनच लागायचं नाही। ती सांगायची मला फोनवरून वगैरे, मग 1-2 वेळा माझ्या घरी आली म्हणतात, ती माझ्यासाठी धुळ्याला आली म्हणतात आणि काही कारण नसताना ती माझ्यासाठी धुळ्याला आली एवढ्या लांब आणि मला 2-4 दिवस माझ्याजवळ राहिली। तर मला सांगितले, की असं-असं करत जा, जरा नामस्मरणावर मन घाल, त्यातनं बाहेर पडलीस तर बरं आहे. लहान-लहान मुलं आहेत, तू अशी जर हे करत राहिलीस तर मुलांवर परिणाम झाला तर काय होणार? आणि माझे मिस्टर पण बोलले, की तुम्ही राहावा थोडे दिवस, तिला मानसिक आधार द्या थोडासा आणि माझं काहीच ऐकत नाहीये ती. आणि तुम्हाला सांगू म्हणतात ती राहिली माझ्याजवळ आणि माझ्या घरात तीच भजन करायची सकाळचं. म्हणजे 4-5 दिवस
होती ती माझ्याकडे. तर सकाळचं भजन करायची आणि मग मला बसवायची जोर जबरदस्ती. अशी परिस्थिती होती की मला काही करू वाटायचं नाही. ती बिचारी उठून स्वयंपाक करायची म्हणल्या सकाळी माझ्या घरात. पहाटे स्वयंपाक करायची आणि मला 7:00ला भजनाला घेऊन बसायची ती. मी अशी एक जिवंत प्रेत असते ना, तशा प्रकारचं माझं काम चाललेलं होतं म्हणतात. की काहीच नाही. मुलं काय रडत असलीत, मुलं भांडत असलीत, त्यांच्याकडे सुद्धा माझं लक्ष नसायचं. म्हणजे असं वाटायला लागलं होतं, की मानसोपचार तज्ञाची हिला आता गरज लागेल का काय? अशा पद्धतीचं माझं बिहेवियर चाललेलं होतं म्हणतात. आणि मग ती बिचारी सकाळी लवकर उठून मिस्टरांचा वगैरे खाणं-पिणं करून द्यायची. माझं मला नाश्त्याला वगैरे ते सगळं व्यवस्थित करायची, मुलांचे डबे द्यायची आणि मला रोज ती भजनाला 4-5 दिवस मला ती हे करत होती. आणि तुम्हाला सांगू म्हणतात ती ज्यावेळेला 5व्या दिवशी ती ज्यावेळेला चालली, तिनं मला सांगितली, "रोज भजन करत जा. आता जसं हे सांगितलंय तसं तू भजन रोजच्या रोज करत जा." आणि त्याच्यानंतर बालोपासना कर. तुला आता दुसरं काही हे नसतंय. तुला दिवस रिकामा आहे. तर तू सकाळचं पण भजन कर, बालोपासना पण कर. नित्योपासनेच्या पण तिनं मला चाली शिकवल्या आणि दिवसभर मला ती सारखं आईंचं सांगायची. आईंचं असं झालं, तरुण वयात आईंना असे प्रसंग आले, त्यांचे वडील गेले. त्याच्यानंतर अ, आ आ म्हणजे एकादशी दिवशी त्यांचे मिस्टर गेले. का तर एवढ्या सगळ्या लोकांचं चांगलं करण्यासाठी आईंवर हे प्रसंग आले. ह्यातनं खूप चांगलं होणार असेल आणि आई काय आयुष्यभर तुला राहणार नव्हती. तुझं सुख बघितलं तिनं, तुझी मुलं बघितली तिनं. ह्या गोष्टी सगळ्यात महत्त्वाच्या आहेत. आणि तू आई-आई म्हणून काय आता मुलांचं आयुष्य खराब करणार आहेस का? खूप गोष्टी तिनं मला समजावून सांगितल्या. आईंच्या खूप गोष्टी सांगितल्या. मी माझे स्वतःचे अनुभव सांगते म्हणून तिनं तिचे खूप अनुभव मला सांगितले म्हणतात त्या. की आई म्हणजे दुसरी आईच आहे आणि आईला तू आईंमध्ये बघ. थोड्या दिवसानं तुला जाणवायला लागेल, की माझ्या आईच आहे. माझी आई म्हणजे आईच आहेत. हे तुला जाणवायला लागेल आणि तू ह्यातनं बाहेर पडशील नक्की. असं ती खूप मला समजावून तिनं म्हणजे तिचे उपकार खूप म्हणतात ते. मी तिचं नाव घेऊ शकत नाही, ही मला खूप खंत आहे म्हणतात. पण तिचे खूप उपकार आहेत म्हणतात त्या. आणि मग 4-5 दिवस मला ती नित्योपासना पण म्हणायला लावायची. माझं मन नसायचं तरी मी म्हणायची तिच्या पाठीमागं आणि बालोपासना म्हणायला लावायची. जाताना आईंचं चरित्र तिनं हे केले आणि 5व्या दिवशी ज्यावेळेला ती जायला लागली, त्यावेळेला मला सुचेनाच काही. असं वाटायला लागलं, की काहीतरी खूप मोठं आपल्या हातातून निसटायला लागलंय आणि मी अगदी म्हणजे असं काहीतरी माणूस गेल्यावर कसं मोठ्यानं माणूस रडतंय ना, तसं मी रडायला लागले आणि तिच्या पाया पडायला लागले, "जाऊ नकोस तू, जाऊ नकोस तू." असं म्हणून तिच्या पाया पडायला लागले. तर तिला काही सुचेना म्हणतात. ती पण खूप रडायला लागली आणि म्हटली, "अगं तुला काय सांगते मी, आई आहेत सोबत. मी कायमस्वरूपी इथं राहून चालेल काय? नाही तू अजून थोडे दिवस थांब." आणि तिची अडचण होती तिथं. तिची मुलं, तिचे मिस्टर त्यांनी हातानं करून खात होते तिथं आणि तिची अडचण होती म्हणल्या. आणि मी म्हणजे समजून घ्यायला तयार नाही. त्यांना इकडं बोलवून घे. अगं काम सोडून, शाळा सोडून मुलं कशी इकडे येतील? त्यांनी काम सोडून कसे येतील? तर मला काहीच नाही. ती चालल्या म्हणजे असं म्हणजे काय जग बुडलंय का काय? असं म्हणजे मानसिकच माझी अवस्था खराब होती म्हणतात त्या. आणि मग ती म्हटली, "मी 2 दिवसात आणि परत येते. पण मी जे सांगते ते तू 2 दिवस जर केलंस, तर मी तिसऱ्या दिवशी येणार. नाहीतर तू रडलीस काय किंवा बडवून जरी घेतलीस काय, मी परत येणार नाही. पण मी 2 दिवसाने येणार, जर तू 2 दिवसात मी सांगेल तसं केलीस तर. तर मी सगळं करते, पण तू जाऊ नकोस. मी घरातली पण सगळी कामं करते, पण तू जाऊ नकोस." असं मी तिला बडबडायला लागले म्हणतात. तर तिनं म्हटली, "नाही मला गेलं पाहिजे. मुलांची काहीतरी तजवीज लावते आणि परत येते आणि त्यांना थोडंसं काहीतरी म्हणजे करून ठेवते, की बाबा 2-4 दिवस पुढं हे केलं, तर काहीतरी मुलं पटकन करून खाऊ शकतील वगैरे शाळेतून आल्यावर." असं काहीतरी तर त्यांचं तजवीज करून ठेवून मला यायला पाहिजे. मुलांचा हाल होतात. मी मी आता विचार जसा करते तसं तू सुद्धा केला पाहिजेस. मुलांचे हाल होतात, नवऱ्याचे हाल होतात. तू अशीच किती दिवस हे करणार? सगळं कळत होतं, पण ते वळत नव्हतं, असं होत होतं म्हणतात.
आणि किचनवर उभारली तर मी अशीच उभारायची म्हणतात. म्हणजे खरंच मी मानसिक हेच झालेले होते, रोगी म्हणतोय आपण. फक्त आईंची कृपा, की मला गोळ्या चालू झाल्या नाहीत म्हणतात किंवा कुठल्या मानसोपचार तज्ञाकडे न्यावं लागलं नाही. पण मला न्यावंच लागलं असतं, इतकी कंडिशन माझी बेकार होती म्हणतात. आणि मग ती गेली 2 दिवस आणि मला तिनं जाताना सांगून गेली, की "मी आल्यावर विचारणार राहुलला आल्यावर विचारणार, की हिनं केलंय का? तू सकाळी उठून स्वयंपाक करायचा आणि भजन 7 वाजता करायचं. तू भजन करत्याली त्याला दिसला पाहिजेस. तो 10 वाजता जातोय, तर तू भजन करत्याली त्याला दिसले पाहिजेस. तर त्यानं जर नाही म्हणून सांगितलं, तर मी परत येणार नाही. मी इकडं फिरकणार नाही आणि तू भजन करायचंस, बालोपासना करायचीस आणि संध्याकाळची नित्योपासना करू वाटली तरी पण कर, पण नामस्मरण जास्त कर." आणि तिनं मला सांगून ठेवलेली, की "तू 8ला संध्याकाळी नामस्मरणाला बस." का तर माझे मिस्टर यायला म्हणतात म्हणजे 9 वगैरे वाजायचे, 9:15 व्हायचे कधी-कधी. तर तिनं सांगितलेले 8 ते 9 तुला सारखं हे मुलं अभ्यास करत असतात. तू 8 ते 9 संध्याकाळी नामस्मरणाला बस. असं तिनं सांगितलेली होती म्हणतात. आणि मग मी म्हटलं मी करते 2 दिवस, खरं तू ये. तू 2 दिवसात खरं मला आलं की घर स्वच्छ पाहिजे, मुलांची कपडे धुतलेली पाहिजेत, त्यांना जेवण वेळेवर दिलं गेलेलं पाहिजे, तर मी राहणार तुझ्याजवळ, नाहीतर मी निघून जाणार जरी आले तरी पण. असं तिनं सांगितलेली आणि तिच्या ओढीनं मी आईंचं हे करायला लागले. नामस्मरण करायला बसले, की मी अशी रडायची आणि मला काहीच व्हायचं नाही नामस्मरण नीट म्हणतात त्या. अशी रडायची, की असं म्हणायची, की "माझी आई कुठे गेली? माझ्या आईला परत आणताय का?" असं काही पण बडबडायची मी. असं म्हणतात त्या. आणि मग अशा ह्याच्यामध्ये म्हणतात परत ती 2 दिवसानं आली. 2 दिवसानं ज्यावेळेला ती आली म्हणतात, अगदी 15-16 दिवसांचं ती प्लॅनिंग करून आलेली होती म्हणतात. आणि त्या 15-16 दिवसांमध्ये तिनं मला इतकं अगदी लहान मुलाला आपण कसं म्हणतोय, "ओम नमः शिवाय" मी म्हणते, "माझ्या पाठीमागं ओम नमः शिवाय म्हण." तशा पद्धतीनं आणि माझे खूप खूप ब्लेसिंग तिला लागले पण अजून पण लागणार म्हणतात. त्या म्हणत होत्या, की खूप जास्त माझे आशीर्वाद आहेत तिला आणि ते लागणार आणि लागलेत पण आत्तापर्यंत म्हणतात. आणि माझे लागण्यापेक्षा ती आईंच्या इतकी जवळ आहे. त्यामुळं आईंच्या कृपेने तिचं खूप सगळं चांगलं आहे आणि माझंसुद्धा आईने उदंड केले म्हणतात. पण ती मला अगदी नामस्मरणाला बसलो ना, ओम नमः शिवाय तिनं म्हण. मला सारखी अशी ती कोपर मारून, "अगं म्हण." मग मी म्हणणार, "ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय." परत मधूनच रडणार, "अगं म्हण." असं ती मला प्रत्येक वेळेला हे करायची म्हणतात. अगदी ते पहिल्याचे 4-5 दिवस आणि नंतरचे 15-20 दिवस अगदी 16-17 दिवसांचं प्लॅनिंग तिचं. पण मी तिला चांगलं महिनाभर ठेवून घेतलेलं आणि तिच्या मुलांची अबदा केली मी. ते खूप पाप होतं म्हणतात माझ्यावर आणि पण तिनं कधी हे केलं नाही म्हणतात. आईंच्या मार्गात मला म्हणजे माझ्यासारखीला आणलं आईंच्या मार्गात. म्हणजे तिनं एक 100 लोकं आईंच्या मार्गात आणली असं झालं. का तर मी सायको होते म्हणतात. एक मानसिक पेशंट होते मी आणि त्याला आईंच्या मार्गात आणणं खूप खूप ह्याची गोष्ट आहे म्हणतात ती. आणि ती सगळं माझ्या आणि घरचं कामं पण ती आली म्हटल्यावर मी बिनधास्त झाले. पण तिनं म्हटली नाही, की "तू कामं पण करायला लावतेस मला आणि तुझ्या पाठीमागं पण असं सारखं हे करत बसायचं." असं म्हटली नाही तिनं. ती आईनी दिलेली सेवा म्हणून तिनं ती केली. आणि नंतर मला हे जाणवायला लागल्यावर मी स्वतः उठून ते पण कधी ती जायच्या आधी 4-5 दिवस मी उठून करायला लागले. आणि म्हणायला लागले, "तुला किती त्रास देते ना मी." तर ती म्हटली, "मी हे आईंची सेवा म्हणून करायला लागले. एका एका व्यक्तीला ज्याला खूप गरज आहे त्याला आईंच्या मार्गात आणण्यासाठी मी हे करायला लागले. मी काय तुझ्यावर उपकार करत नाहीये. फक्त तुझा संसार चांगला होऊ दे." आणि ह्यानं कोणतरी येतंय ते खूप आईंच्या खूप जास्त जवळचं असतंय असं म्हणतात त्या. आणि तर त्या म्हणतात मग 1 महिना झाला ती माझ्याजवळ राहिली आणि मग खरंच मला असं वाटायला लागलं, की हा मार्ग आपण केला पाहिजे. मग ती जायच्या आधी 4-5 दिवस उठून मी करायला लागले वगैरे हे व्हायला लागलं. त्याच्यानंतर तिनं जाताना मला म्हणजे आईचं लॉकेट माझ्या गळ्यात बांधलं. ती म्हटली, अगदी तुझे ह्याचे जरी दिवस असले,
तरीसुद्धा काढू नको. का तर तुझं मानसिक जे खच्चीकरण झालेलं आहे किंवा मानसिकरित्या तू जे हे झालेली आहेस तर आई समजून घेतील. तू काढूच नकोस. तुझे जरी म्हणजे ह्याचे दिवस सॉरी आपण काय म्हणतोय ते 4-5 दिवस जे असतात, त्या दिवसांमध्ये सुद्धा हे लॉकेट काढू नकोस. काही असायचं ते असू दे आणि तुला खूप गरज आहे याची. तिनं अंगारा दिला मला आईंचा. रोज पाण्यातून घे म्हणून सांगितलं. त्याच्यानंतर मला आईंचं चरित्र आणलं. 2-3 पुस्तकं आणली आईंची प्रकाशनं, जी म्हणजे सत्वशील राजे आणि गोपाळ काला वगैरे हे जे आईंचे प्रकाशन आहेत, ती पण माझ्याकडे दिली म्हणतात आणि चरित्र दिलं. ज्यावेळेला ती चालली, त्यावेळेला ह्यावेळी मात्र मी खूप जास्त रडले नाही. रडले म्हणतात, पण खूप जास्त नाही. मी ठरवलं होतं, की नाही मी करणार आणि ती मला बोलली, "मी आणि 15-20 दिवसानं परत येईन, पण तू जर केलीस तर." आणि मी म्हटलं, "नाही, सारखं मुलांचं तू हे करू नकोस." हे मलाच कळलं नाही म्हणतात आणि त्या काळात तिनं माझ्याकडनं इतकी उपासना करून घेतली म्हणतात, इतकी उपासना तिनं स्वतः केली माझ्या घरात. माझ्या घरातली पॉझिटिव्हिटी तिनं वाढवली म्हणतात. का तर तिनं स्वतः म्हणजे माझ्याकडनं प्रातस्मरण करून घ्यायची ती, बालोपासना वाचून घ्यायची ती, नित्योपासनेच्या चाली शिकवायचं हे करून नित्योपासना पण म्हणून घ्यायची. तिनं मला नंतर जाताना सांगितली, "नित्योपासना तुला वाचू वाटली वाच, पण बालोपासना वाचलीस तर ते काय वाचलंच पाहिजे असं नाही. पण तुला वाचू वाटली तरी पण वाच आणि नेमानं 1 तासाचं नामस्मरण कर. नामस्मरणावर खूप जास्त भर दे. तुला नाही उठू वाटलं तरी नामस्मरण करत त्या स्वयंपाक खोलीपर्यंत स्वतःला ढकलून ने आणि तिथं मुलांसाठी, त्यांच्या शरीरासाठी खायला बनव." हे मला तिनं खूप खूप समजावून सांगितलं आणि मग मी त्या पद्धतीनं करत गेले. पण खूप त्रास झाला म्हणतात. खूप म्हणजे वर्ष, दीड वर्षसुद्धा त्याच्यानंतर सुद्धा मला त्रास होत होता म्हणतात. मी अधून-मधून पण जे खूप मी पूर्ण ह्याच्यातच गेलेले होते. त्या गोष्टीतून थोडी बाहेर पडायला लागले होते. पण त्रास मला वर्ष, दीड वर्ष होत होता त्याच्यानंतर सुद्धा. आईला विसरणं खूप मोठे खूप का तर अचानक आईचं सगळ्या गोष्टी झाल्यामुळं ह्या सगळ्या गोष्टींचा माझ्यावर खूप परिणाम झाला म्हणतात. का तर चांगली हट्टीकट्टी आई होती माझी आणि एकदम असं झाल्यामुळं मी खूप डिप्रेशनमध्ये गेले आणि मग म्हणतात हळू-हळू मी बाहेर पडायला लागले त्यातून. वर्ष, दीड वर्षानं मला खूप चांगलं वाटायला लागलं आणि खूप चांगलं आईच्या ह्याच्यात आले आणि त्या त्या दीड वर्षाच्या सेवेचं फळ म्हणजे मग तुम्हाला सांगू म्हणतात की माझ्या मिस्टरांचा जिथं जॉब होता, तिथून खूप चांगलं त्यांना अपॉर्च्युनिटी आली म्हणतात. ते काय म्हणजे आता काय आम्हाला काय त्या गोष्टीची गरज होती किंवा काय हे होतं असं काही नाही. खूप चांगली अपॉर्च्युनिटी आली म्हणतात. खूप चांगला म्हणजे त्यांना चांगल्या पोस्टवर त्यांचं हे झालं म्हणतात आणि पेमेंट वगैरे खूप चांगली वाढली आणि मी ज्यावेळेला माझ्या त्या माझी जी भगिनीच म्हणेन मी म्हणतात आता, तिला ज्यावेळेला सांगितलं तर तिनं म्हटली, की "ही आईंची कृपा आहे आणि तू पण हळू-हळू त्यातनं बाहेर पडायला लागल्यास. त्रास होणार, आई गेलेली आहे, अचानक त्रास होणार. पण तू कशा अवस्थेत होतीस? तुला अक्षरशः म्हणजे मानसोपचार तज्ञाकडे नेऊन तुला काहीतरी औषधं वगैरे चालू करावी लागली असती. ट्रीटमेंट आयुष्यभर चालू झाली असती. त्या गोष्टी थांबल्या आणि आईने तुला तारलं ह्या गोष्टीतून, की तुला आयुष्यभराची कुठल्या गोळ्या नाही चालू झाल्या. नाहीतर खूप बेकार तुझी कंडिशन झाली असती आणि हे मला सुद्धा मान्य आहे म्हणतात. तशी अवस्था माझी होती आणि आईनी त्यातनं मला वर्ष, दीड वर्षाच्या सेवेतून बाहेर काढलं आणि खूप नंतर मुलांचं पण तुम्हाला सांगू म्हणतात, मुलांच्या कुठल्याही गोष्टीत कधी अडचणी आल्या नाहीत. जसं मी आईंच्या मार्गात आले, 2 वर्षानं माझी मुलं पण आईंच्या मार्गामध्ये आली. त्यामुळं मुलांच्या कुठल्या शारीरिक म्हणा किंवा का तर मी किती दिवस वर्ष, दीड वर्ष जरी मी करत होते आईंचं, तरीसुद्धा अधून-मधून मला खूप त्रास होत होता. त्यांचं जेवणाची हेळसांड होत होती. माझे मिस्टर करायचे. पण असं कायमचंच नाही, पण होत होतं म्हणलं अधेमध्ये खूप सारखं तसं. पण माझ्या मुलांना कधी शारीरिक व्याधी किंवा त्यांच्या अभ्यासावरचं लक्ष कमी झालंय, आपल्या आईचं लक्ष नाही त्यामुळे त्यांनी कुठेतरी भरकटत गेली, असं कधी झालं नाही त्या वर्ष, दीड वर्षात. त्याच्यानंतर सुद्धा माझी मुलांना कधीही मला अभ्यासाला बस
म्हणावं लागलं नाही. मी सतत म्हणजे आईंचं करणं, घरातलं करणं ह्या गोष्टी. पण मुलांचं कधी मी बसवून नंतर अभ्यास घेतलाय. आधी आई होती त्यावेळेला मी मुलांचा बसवून ज्यावेळेला अभ्यास त्यांनी घ्यायची तेवढंच ते कायम. त्याच्यानंतर मी कधीही मुलांना बसा असं सुद्धा म्हणावं लागलं नाही. ती सगळी आईंची कृपा होती. का आता 2 वर्षात मुलं पण आली म्हणतात मार्गामध्ये. माझे मिस्टर पण आईंचं करायला लागले. आणि आईंचं त्यांनी करायला लागले मिस्टर आणि 3 महिन्यात त्यांना एकदम हे झालं म्हणतात, खूप मोठी अपॉर्च्युनिटी आली आणि 2 घरं झाली म्हणतात. मला खूप एक म्हणजे तुम्हाला सांगू म्हणतात, खूप मनाला लागून राहिलेलं होतं, की आईचं घर जे होतं, त्या घरामध्ये मला हे पाहिजे होतं. म्हणजे मला ते विकू पण द्यायचं नव्हतं आणि मी पैसे पण द्यायला तयार होते भावांना म्हणतात. पण ते घर मला पाहिजे होतं. तर नाही तसं झालं म्हणतात आणि त्या गोष्टीची खूप खंत होती. मला असं वाटत होतं, की कधीतरी जाऊन मला त्या घरात राहता आलं पाहिजे. माझ्या आईच्या आठवणी मला अनुभवता आल्या पाहिजेत. पण ते घर त्यांनी विकलं आणि त्याच्यामुळं मी जास्त हे झाले म्हणतात. ते घर जे विकलं, मला विकत द्या म्हणताना त्यांनी दिलं नाही म्हणतात. आणि ते विकलं तसं मी ढासळल्यासारखी झाले म्हणतात. खूप त्या घराशी आई इतकंच माझं नातं घट्ट होतं म्हणतात. जसं आईचं आणि माझं घट्ट होतं, तसंच त्या घराचं आणि माझं सुद्धा आईच्या आठवणी होतात म्हणतात तिथं. माझ्या खूप आठवणी होत्या म्हणतात. तर त्यामुळं मग जसं आईचं घर होतं, त्या पद्धतीनं म्हणजे अ, ते खूप सुंदर, खूप मोठा महाल असं नव्हतं म्हणतात. पण मी बांधताना त्या पद्धतीने बांधलं. आईनी हे करवून घेतलं आणि मला ज्यावेळेला आता त्या घरात आम्ही राहायला आलो, असं वाटतं की मी म्हणजे आईच्याच माझ्या घरात आहे, असं वाटतं. तर आईनी ते घर करवून घेतलं. म्हणजे 2 घरं झाली म्हणतात इथंच माझी आणि सेम आईच्या घरासारखं मी बांधलेलं आहे म्हणतात. म्हणजे खालचा फ्लोअर तर सेम आईच्या घरासारखा मी बांधलेला आहे. तिथंच मी जास्त काळ बसते, नामस्मरण करते. खूप सुंदर आईनी आणि मुलांची शिक्षणं चांगली झाली. एक मुलगा इंजिनिअर झाला, दुसरा म्हणजे पाटबंधारे खाते जे आहे, त्या पाटबंधारे खात्यामध्ये जॉबला लागलेला आहे म्हणतात. सगळं व्यवस्थित झालेलं आहे म्हणतात. कुठल्याही गोष्टी म्हणजे मागं फिरून बघावं लागेल, कुणाची खूप प्रॉब्लेम आहे, असं काही राहिलेलं नाही म्हणतात. एक खंत आयुष्यभर राहिलेली आहे, की आई पाहिजे होती आईंच्या मार्गात. ही ही एक खंत राहिलेली आहे म्हणतात. तर बाकी सगळ्या गोष्टी आईंनी छान केल्या. जिनं मला आईंच्या मार्गात आणल्या, तिचं तरी खूप छान झालं म्हणतात आणि माझ्यासारख्याचे आशीर्वाद घेतले तिनं. तर त्यामुळं आईंची कुठल्याही भगिनीला मार्गात आणताना आपल्याला काही त्रास पडत असेल, त्या म्हणत होत्या हे, तर तो त्रास मानू नका. ती सेवा आहे माना आणि तिला जास्तीत जास्त मार्गात आणण्याचा प्रयत्न करा असं म्हणतात त्या. तर असे छान-छान अनुभव सगळ्यांना येऊ देत. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय. जय राधे कृष्ण, जय गोपाल कृष्ण, श्री गुरुदेव दत्त. ओम नमः शिवाय.